आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 5 फुटांवरून 6 फूट 6 इंचापर्यंत उघडून 29,646 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे। दरम्यान कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्याचबरोबर कृष्णा नदीचीही पाणी पातळी वाढली असून कराडच्या कृष्णा घाटास पाणी लागलंय। कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये एकूण 31,746 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयना धरणात 85.29 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 81% भरलं आहे। तर कोयना इथं 21 मिलीमीटर, नवजा इथं 24 मिलीमीटर व महाबळेश्वर इथं 39 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।